Hello, good afternoon, students. Today we are going to discuss a practical the any study of any two of each fungal, bacterial, and the mycoplasma diseases. Mycoplasma diseases. Okay. So today here we are going to discuss two fungal diseases. The first that is downy mildew, and the second that is the Tika disease, downy mildew of grapes, and the Tika disease of groundnut. Then one bacterial disease that is citrus canker, and the mycoplasma disease that is the little leaf of brinjal. Little leaf of brinjal. So today we are going to discuss these four diseases: two fungal diseases, downy mildew of grapes, Zika disease of groundnut, and one bacterial disease, citrus canker, and one mycoplasma disease, the little leaf of brinjal. Okay, so we will discuss one by one. So first of all, downy mildew of grapes. Okay, so downy mildew of grapes, the causal organism is Plasmopara viticola, and host is the grape plant. Okay, so the symptoms and signs of this disease: all the succulent and tender parts of the vines are attacked by this fungal disease. Okay, the tender part means what? The tender part means the succulent or young branches वगैरे जे आहेत तर या ठिकाणी न्यू branches वगैरे. So that succulent and tender parts of the vines they are attacked by this fungal disease. Okay, it leading to the partial or total destruction of the foliage, dwarfing and thinning of the shoot, rotting and checking of the berries. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होतं, एकतर त्या ठिकाणी प्लांटचं डॉर्फिझम होतं, म्हणजे प्लांट त्या ठिकाणी उंची कमी राहते. त्यानंतर बरेचदा शूट्स त्या ठिकाणी किल केले जातात किंवा ते शूट्स त्या ठिकाणी वाळून जातात, रॉटिंग होते, त्या ठिकाणी सडल्या कोणत्यासारखे होऊन जातात, किंवा चेकिंग ऑफ द बेरीज, बेरीज त्या ठिकाणी पडून जातात किंवा खराब होतात. Third, can the fungus spread rapidly with the profuse downy growth on the under surface and corresponding greenish patches on the upper surface which turn chlorotic with the age. म्हणजे या ठिकाणी इथे जर आपण या ठिकाणी लीफ स्ट्रक्चर बघितलं तर या ठिकाणी इथे काय होतं, तर या ठिकाणी ही डाउनी ग्रोथ त्या ठिकाणी होऊन जाते. ओके, तर डाउनी ग्रोथ झाल्यानंतर काय होतं, इट अपिअर द ग्रीनिश पॅचेस, म्हणजे व्हाईटिश ग्रीनिश पॅचेस असे त्या ठिकाणी त्याच्यावर येतात. ओके, आता या ठिकाणी व्हाईटिश दिसते थोडंसं, तर या ठिकाणी अशी ग्रीनिश पॅचेस जे आहेत तर ते त्या ठिकाणी त्याच्यावर येतात. ओके, आता या ठिकाणी सेकंड हे पहा, सेकंड स्लाइड पहा. तर या ठिकाणी याच्यामध्ये पहा, या ठिकाणी असे पॅचेस त्या ठिकाणी आलेले आहेत. ओके, तो फंगस स्प्रेड रॅपिडली विथ द प्रोफेस डाउनी ग्रोथ ऑन द अंडर सरफेस, म्हणजे खालच्या बाजूला या ठिकाणी ग्रीनिश पॅचेस येतात आणि अप्पर सरफेसला इट टर्न क्लोरोटिक विथ द एज, वरच्या सरफेसला ते पिवळसर पडायला लागतात जसं या ठिकाणी फंगसचं त्या ठिकाणी एज वाढायला लागतं. ओके, so mildew growth it may cover the entire leaf blade which turns brown and withering. म्हणजे जसं या ठिकाणी हे डिसीज पसरायला लागतो तर तसं या ठिकाणी काय होतं, मिल्ड्यू ग्रोथ ही एंटायर लीफ ब्लेडवर त्या ठिकाणी वाढायला लागतो. म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर इथं फक्त 1-2-3 पॅचेस आहेत आणि इथं या ठिकाणी कम्प्लीट लीफवर त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि नंतर त्या ठिकाणी ते कसे ब्राउनिश, इथे पहा काही पॅचेस ब्राउनिश दिसायला लागले. ओके, सो सम ऑफ द पॅचेस
इट मे appears brownish. ओके, तर या ठिकाणी असे ब्राउनिश किंवा क्लोरोटिक पॅचेस वगैरे जे येतात ते या ठिकाणी डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात. पहा इथे ब्राउनिश आणि येलोइश पॅचेस या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतात. ठीक आहे, तर या ठिकाणी द डिसीज मे ऑल्सो इन्व्हॉल्व द फ्लोरल पार्ट्स अँड द फ्रुट्स. फ्लोरल पार्ट्स आणि फ्रुट्स याच्यावर सुद्धा या ठिकाणी हे डिसीज आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. ओके, तर या ठिकाणी इट इज इन्फेक्टेड विथ द फ्लावर डाय. तर या ठिकाणी जर फ्लावरचं इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणी फ्लावरची त्या ठिकाणी जनरली डेथ होते. ओके, म्हणजे या ठिकाणी फ्लावर जे आहेत ते गळून जातात. ओके, तर या ठिकाणी आणि फ्लावरचा ड्रॉप होतो. तर फ्लावर जे बी शो ते ड्रॉप ऑफ म्हणजे पाणी ते फ्लावर गळून जातात. फ्रुट्स जर बघितलं दे बिकम ग्रेश. पहा या ठिकाणी हे फ्रुट्स जे आहेत ते कसे ग्रेश त्या ठिकाणी झाले. ओके, आणि याची स्किन जी आहे ते हार्ड लागते. म्हणजे जसं द्राक्ष खाताना आपण जर या ठिकाणी सॉफ्ट स्किन लागत असेल तर याची स्किन कशी असते हार्ड अँड लेदरी, ज्याला त्या ठिकाणी हार्ट डिसीज झालेलं आहे. ओके, आणि श्रीवेंड पण होऊन जाते. श्रीवेंड म्हणजे सुरकुत्यासारखं कोमेजल्यासारखं. तर त्या ठिकाणी व्हेरी ऑफन दे मे बी मम्मीफाईड विथ मम्मीफाईड वाईल अटॅच टू द ब्रांच. आणि या ठिकाणी हे जसे झाले तर दे आर मम्मीफाईड. मम्मीफाईड म्हणजे तिथे तिथे ते ग्रो होतात पण त्या ठिकाणी ते म्हणजे डेड डेड झाल्यासारखे त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी होतात. सो दे आर मम्मीफाईड. ओके, म्हणजे ते या ठिकाणी ते पहा हे द्राक्ष कसे झाले दे आर मम्मीफाईड म्हणजे या ठिकाणी डेड होऊन तिथल्या तिथंच त्या ठिकाणी ब्रांचला अटॅच आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला याचे सिम्पटम जे ते दिसतात. नाव द कंट्रोल. आता या ठिकाणी याचा कंट्रोल कसा मिळवतात पहा. तर या ठिकाणी याचा कंट्रोल जे आहे तर या ठिकाणी इट इज द कंट्रोल ऑफ दिस डिसीज. Control of this disease, remove and burning the disease relieves. Okay, remove and burning म्हणजे ते पानं तोडून टाकायचे, ते फळ पानं वगैरे आणि त्यांची ते जाळून टाकायचे. बर्निंग द डिसीज रिलीव्ह. The disease relieves. Then shoots and berries. Shoots and berries. Okay, that may contain the hibernating oospores. Okay, ज्याच्यामध्ये हायबरनेटिंग oospores त्या ठिकाणी असू शकतात. तर या ठिकाणी मग हे जर आपण जाळून टाकलं तर प्रिव्हेंट्स द स्प्रेडिंग ऑफ द इपिडेमिक. म्हणजे सगळीकडेच या ठिकाणी हा रोग पसरू नये म्हणून या ठिकाणी रिमूव्ह इन्फेक्टेड शूट्स वगैरे लीव्स वगैरे बेरीज रिमूव्ह करून ते जाळून टाकणे हा सगळ्यात त्या ठिकाणी चांगला उपाय ठरतो. त्यानंतर डिसीजेस कॅन बी effectively controlled by giving the 3 to 5 prophylactic spray of the Vortex mixture. Okay, a spray of 1% Vortex mixture. Okay, spray of Vortex mixture. तर या ठिकाणी जर 1% Vortex mixture आपण स्प्रे मारला तर त्या ठिकाणी हा डिसीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. त्या ठिकाणी इट इज फर्स्ट कंट्रोल मेजर. इट इज सेकंड अँड थर्ड copper and dithiocarbamate fungicide spray. Okay, copper and dithiocarbamate. ओके, तर हे आहे फंजिसाइडचा जर आपण स्प्रे मारला so it kill the fungus successfully, or we can use this copper and dithiocarbonate against the fungus. Okay, so it is the disease that is downy mildew. Then the second disease, that is Tika disease. Okay, Tika disease of the groundnut. Tika disease of groundnut. Okay, so causal organism
causal organism, it is Cercospora arachidicola. Arachidicola. Okay. Or the Cercospora personata. Cercospora personae. Okay. So these are the causal organisms of this disease, that is the Zika disease of the groundnut. Okay. Then symptoms of Zika disease. Okay. So symptoms of Zika disease. So all the parts of host plant above the soil level, they are attacked by the disease. म्हणजे या ठिकाणी जमिनीच्या वर जेवढा पण सगळा प्लांटचा पार्ट आहे तो सगळा ह्या डिसीजने अटॅक होतो. ओके. द फर्स्ट विजिबल सिम्पटम अपीयर ऑन द लीफलेट ऑफ द लोअर लीव्स ॲज अ डार्क स्पॉट. इथे लीफ, इथे पहा, इथे आपल्याला जी स्लाइड दिसते तर या ठिकाणी इथे लीफ मध्ये आपल्याला काय दिसतं, तर या ठिकाणी देअर इज अ डार्क स्पॉट. असे या ठिकाणी ब्राऊन कलरचे किंवा ब्लॅक कलरचे असे आपले डार्क स्पॉट्स त्या ठिकाणी दिसतात. बट ॲट द लॅटर स्टेज दे आर सराउंडेड बाय द येलो रिंग्स. इथे पहा, तर या ठिकाणी सुरुवातीला ते ब्लॅक स्पॉट्स म्हणून दिसतात, पण नंतर ते असे येलो रिंग्स सारखं त्या ठिकाणी त्या स्पॉटच्या भोवती येलो रिंग्स त्या ठिकाणी अपीयर होतात. ओके, येलो रिंग्स. So the spots, they are generally circular. They appear in large number on the leaves. Okay. The mature spots कसे असतात, they are dark brown to almost black. Mature spots जे असतात ते almost कसे असतात, black or the brown. Okay. Particularly on the upper surface of the leaflet. आता या ठिकाणी हा लोअर सरफेस दिसतो आपल्याला. तर अप्पर सरफेस आहे, पण इथे हा अप्पर सरफेस आहे. तर या ठिकाणी अप्पर सरफेसला हा लोअर सरफेस, हा अप्पर सरफेस, किंवा हा पण मला वाटतं लोअर सरफेस आहे. तर अप्पर सरफेस ऑफ द लिफलेट आणि लोअर सरफेस ऑफ द लिफलेट दोन्हीवर या ठिकाणी हे स्पॉट्स त्या ठिकाणी पर्टिक्युलरली आपल्याला दिसतात. तर अप्पर सरफेसला त्या ठिकाणी ते अप्पर सरफेसला थोडे डार्क असतात, लोअर सरफेसला थोडेसे लाइटर इन कलर त्या ठिकाणी असतात. ओके. तर या ठिकाणी द स्पॉट्स दे आर फ्यू इन लिप पेटिओल अँड स्टेम. पेटिओल आणि स्टेमवर त्या ठिकाणी ते कमी प्रमाणात असतात. समटाइम्स द स्पॉट रिझल्टिंग इन टू डिफोलिएशन. म्हणजे हे जे स्पॉट्स त्या ठिकाणी जे अपीयर होतात तर त्याच्यानंतर या ठिकाणी कधी कधी असं डिफोलिएशन होतं, म्हणजे त्या ठिकाणी लीव्स दे मे गेट फॉल ऑफ, म्हणजे त्या ठिकाणी पानं जे आहेत ते गळून जातात. ओके. sometimes okay, this is there. If we show the leaf defoliation, the shedding of the leaves, it is a characteristic feature of the disease. Okay. म्हणजे या ठिकाणी लीफ शेडिंग होणे, म्हणजे पानं गळून जाणे. ओके. द लीफ शेडिंग ऑफ लीव्स इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डिसीज. ओके. अँड ड्यू टू दॅट इट प्रोड्युसेस द स्मॉलर अँड प्युअर नट्स. म्हणजे या ठिकाणी स्मॉल साईजचे या ठिकाणी नट्स तयार होतात, म्हणजे शेंगा त्या छोट्या साईजचे तयार होतात आणि ते कमी प्रमाणात तयार होतात. ओके. सो इफ यू टेक द सेक्शन, जर याचा आपण सेक्शन घेतला थ्रू द इन्फेक्टेड होस्ट लीव्ह, द सर्कोस्पोरा arachidicola. ओके. सर्कोस्पोरा arachidicola, it shows okay. So this Cercospora arachidicola, okay, if we take the TS of this slide, okay, TS of this section, so it is appeared that, so it shows the development of, okay, arachidicola. It has both internal and external इंटेरा अँड द इंटरसेल्युलर मायसिलियम. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये इंटरसेल्युलर आणि इंट्रासेल्युलर असं या ठिकाणी मायसिलियम त्या ठिकाणी आढळून येतं.
ओके, इंटरसेल्युलर आणि इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये पण आणि सेलच्या मधल्या इंटरसेल्युलर स्पेसेस मध्ये पण. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हायबिस मायसिलियम जे दिसतात. पण या ठिकाणी मायसिलियम जे आहे तर या ठिकाणी दे आर विदाउट हस्टोरिया इन अरेचिडिकोला. ओके, तर तेच जर आपण सर्कोस्पोरा पर्सोनाटा जर बघितला तर त्याच्यामध्ये जो मायसिलियम असतो तर तो कसा असतो, इट इज विथ द हस्टोरिया. हस्टोरिया म्हणजे नॉब लाईक स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी जे प्रेझेंट असतात जे सेलच्या आतमध्ये घुसतात. ओके, जसं आपण याच्यामध्ये पाहतो कशामध्ये अल्बिनो डिसीज जो असतो, व्हाईट रस्ट डिसीज ऑफ द ब्रासिका, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हस्टोरिया अशा आपल्याला सेलच्या आतमध्ये नॉब लाईक स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं दिसतं. ओके, तर तसं या ठिकाणी यांच्यामध्ये पर्सोनाटामध्ये त्या ठिकाणी असे नॉब लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतात. ओके, नॉब लाईक स्ट्रक्चर तर या ठिकाणी नॉब लाईक स्ट्रक्चर म्हणजे आता सपोज या ठिकाणी सेल, तर हे मायसिलियम आतमध्ये घुसून असं असं नॉब लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करतो. ओके, so it is suppose mycelium, so it is not, it is the haustoria. So Arachidicola without haustoria and in Personata there is presence of haustoria. Personata मध्ये त्या ठिकाणी haustoria present असते. ओके, then mycelium will produce the scanty of the stroma. काही थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे स्ट्रोमा तयार होतो. इथं बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतं का हे सेलचं, तर या ठिकाणी याला म्हणायचं स्ट्रोमा. ओके, तर या ठिकाणी हा जो स्ट्रोमा आहे तर या ठिकाणी the stroma it produces the long septate to okay, so stroma it produces the long septate to non-septate geniculate hypophilous conidiophores. ओके, म्हणजे या ठिकाणी हा जो स्ट्रोमा आहे तर याच्यावर या ठिकाणी आपल्याला काय दिसतात हे पहा, असे या ठिकाणी हे स्पोर्स त्या ठिकाणी दिसतात. हे स्पोर्स जे तिथे तर बेंड झालेलं स्पोर आहे बघा, तर या ठिकाणी शार्प एज असलेलं या ठिकाणी जो स्पोर असतं एकदम असं शार्प टोक आणि शार्प बेंडिंग असलेलं, तर या ठिकाणी याला म्हणायचं जेनिक्युलेट. ओके, हायपोफायलस म्हणजे पानाच्या खाली. तर या ठिकाणी हा स्ट्रोमा जो असतो तर तो त्या ठिकाणी तो पानाच्या खाली असतो. तर त्याच्यावर जे स्पोर्स असतात ते एक तर सेप्टेट असतात किंवा विदाऊट सेप्टा असतो. आणि या ठिकाणी जेनिक्युलेट म्हणजे बेंड झाल्यासारखे त्या ठिकाणी असतात. हे पण इथे एक बेंड दाखवलेला आहे आणि इथे एक बेंड दाखवलेला आहे. तर बेंड झालेले असतात पानाच्या खाली असे कोनिडिओ. इथे कोनिडिओ फोर्स असतात. हे कोनिडिओ फोर्स हे इथे हे कोनिडिओ फोर्स आणि त्या ठिकाणी कोनिडिओ फोर्सवर त्या ठिकाणी कोनिडिया. ओके, मग कोनिडिया जे आहे हे कसे असतात, इट इज पेल ब्राऊन. ओके, ऑफ क्लॅवेट. ऑफ क्लॅवेट म्हणजे कसे पहा, ऑफ क्लॅवेट म्हणजे या ठिकाणी एकतर असा शेप असेल किंवा असा, इट इज ऑफ क्लॅवेट. ओके, सो ऑफ क्लॅवेट शेप असलेले किंवा सिलेंड्रिकल सेप्टेड शेप असलेले या ठिकाणी काय असतात, त्या ठिकाणी स्पोर्स ज्यांचं या ठिकाणी साईज जी आहे ते 30 to 50 मायक्रॉन इन लेंथ, म्हणजे यांची लेंथ असते 30 to 50 मायक्रॉन आणि याची जाडी जी असते 5 to 6 मायक्रॉन इन ब्रेड. ओके, तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिसतं. आता कोनिडिओ फोर्स जनरली या ठिकाणी कसे असतात, ॲम्फिजिनस. ॲम्फिजिनस म्हणजे काय, की या ठिकाणी पानाच्या दोन्ही बाजूला म्हणजे हा जो स्पॉट त्या ठिकाणी येतो हा पानाच्या दोन्ही बाजूला येतो, वर पण आणि खाली पण, म्हणून ॲम्फिजिनस. ओके, बट ऑन द यंगर शूट्स दे आर डेव्हलप एक्सक्लुझिव्हली ऑन द अप्पर सरफेस. यंगर शूटवर जर आपण पाहिलं तर ते पर्टिक्युलरली अप्पर सरफेसवर जास्त त्या ठिकाणी डेव्हलप होतात आणि मॅच्युअर याच्यामध्ये जर बघितलं तर दोन्ही सरफेसवर त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये ते डेव्हलप होतात. म्हणून त्या ठिकाणी अप्पर सरफेसला डार्क असतात, लोअर सरफेसला
फेंट कलर त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. ओके, तर या ठिकाणी जनरली हे जे आहे स्पोर्स त्याच्यामध्ये सेप्टा किती असतात? 4 to 13, 4 ते 13 इतके त्या ठिकाणी सेप्टा याच्यामध्ये स्पोर्स मध्ये कोनिडियामध्ये आपल्याला दिसू शकतात. कोनिडियांची साईज जी असते 38 to 108 मायक्रॉन इन लेंथ अँड 2 to 5 मायक्रॉन इन ब्रीथ. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हे आपल्याला दिसतं. आता या ठिकाणी इथे अजून एक फिगर आहे पहा. इथे पण या ठिकाणी दाखवलेले आपण. तर या ठिकाणी हे कोनिडियम, कोनिडियस कोनिडियम पडून गेल्यानंतर कोरिडिओफोर्स, हे कोरिडिओफोर्स, आणि हा जो खाली मास आहे त्या ठिकाणी सेलचा त्या ठिकाणी सेल मास दिसते, दॅट इज द स्ट्रोमा. ओके, हे पहा, आणि हे कोनिडिया and these are the lip spots. Okay, so in this way there is a arises hypogea. ओके, आता या ठिकाणी याचं कंट्रोल मेजर कसं आहे पहा. कंट्रोल मेजर याला आपण हा रोग आपण कसा या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. तर या ठिकाणी कंट्रोल मेजर of the disease, the burning of previous years diseased plant debris, burning of previous years diseased plant debris. प्लांट डिब्रिस म्हणजे मागच्या वर्षीचे जे काही या ठिकाणी डिसीज असलेले जे प्लांट्स वगैरे आहेत तर ते जाळून टाकणे. ओके, त्यानंतर 2 to 4 years क्रॉप रोटेशन. हा पहिला 2 to 4 years क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन त्या ठिकाणी करायचं. अवॉइड लेट सोईंग, उशिरा लावणी करायची नाही. अवॉइड लेट सोईंग अँड सीड डिसइन्फेक्शन, चेक द डिसीज. सीडचं डिसइन्फेक्शन करायचं. टू चेक द डिसीज, टू चेक द डिसीज. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट दॅट इज सिट्रस कॅन्कर. ओके, तर बॅक्टेरियल डिसीज सिट्रस कॅन्कर. मग आता या ठिकाणी जे सिट्रस कॅन्कर आहे तर या ठिकाणी इट इज द बॅक्टेरियल डिसीज. ओके, so it is citrus canker. Okay, so the causal organism is Xanthomonas citriae. Okay, इथे पहा इथे लिहिलेले Xanthomonas citriae, it is the causal organism. आणि याचा होस्ट जे आहे ते सिट्रस ऑरेक्टिफोलिया. आता याचे सिम्पटम्स काय आहेत पहा. तर आता या ठिकाणी हा बॅक्टेरियल डिसीज आहे. So the bacterium causing the disease in a short bacillus or rod shaped gram negative. आणि या ठिकाणी हा जो बॅक्टेरिया कसा आहे, इट इज रॉड शेप. रॉड शेप म्हणजे काय, आता पहा तुम्हाला दाखवते रॉड शेप. ओके, so the bacterium is रॉड शेप. रॉड शेप म्हणजे it is rod shape. Okay, so rod shape bacterium short असतो, शॉर्ट बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड असतो. देन ग्राम निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी ग्राम सायंटिस्ट तयार केलेला जो स्टेन आहे तर हा स्टेन तो त्या ठिकाणी घेत नाही.
म्हणजे याचं इन्सुलेशन जे असतं बाहेरचं कॅप्सूल, तर ते त्या ठिकाणी स्टेन घेत नाही, ग्राम निगेटिव्ह. ओके, इट इज मोनोट्रायकस. मोनोट्रायकस म्हणजे या ठिकाणी सिंगल चेन असते, एकमेकाला जरी जोडलेले असते तरी या ठिकाणी सिंगल चेन असते. ओके, म्हणजे या ठिकाणी त्याला असे ब्रांचेस वगैरे दिसत नाही आणि या ठिकाणी दे आर स्ट्रिक्टली एरोडेड. दे आर स्ट्रिक्टली एरोडेड. ओके, आता या ठिकाणी हे काय करतात पहा, डिसीज कसा तयार करतात. दे डेव्हलप द कॉर्की आउटग्रोथ, ज्याला कॅन्कर असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी ते पहा, हे कॉर्की आउटग्रोथ लिंबावर आणि त्याच्या पानावर. सो इट प्रोड्युसेस कॉर्की आउटग्रोथ on any aerial part of the plant. Okay, mostly leaves, twigs, young branches and fruits are infected. म्हणजे या ठिकाणी लीव्स पण, ट्विग्स पण, यंग ब्रांचेस पण आणि फ्रुट्स पण सगळे त्या ठिकाणी इन्फेक्टेड होतात. द कॅन्कर ऑन द लीव्स अपियर फर्स्ट ऑन द अंडर साइड. म्हणजे या ठिकाणी पानांच्या खालच्या बाजूला पहिल्यांदा हे कॅन्कर त्या ठिकाणी स्पॉट्स जे आहेत ते पहिल्यांदा येतात. ओके, इन द बिगिनिंग इट अपियर्स ॲज अ कॉन्व्हेक्स प्रोट्युबरन्स ऑफ द डार्क ग्रीन इन कलर. सुरुवातीला या ठिकाणी हे हलकेसे ग्रीनिश दिसतात, बरोबर. तर या ठिकाणी पानावर सुरुवातीला त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स म्हणजे त्या ठिकाणी असं बाहेरच्या बाजूने असं गोलाकार दिसणारे असे हे कॅन्कर स्पॉट, कॉर्की स्पॉट जे आहेत ते या ठिकाणी या पानांवर येतात, जे त्या ठिकाणी सुरुवातीला थोडेसे डार्क ग्रीन कलरचे असतात. लेटर ऑन द स्पॉट्स दे बिकम व्हाईट, ग्रेश अँड फायनली रप्चर. व्हाईट ग्रेश त्या ठिकाणी होतात आणि नंतर फायनली रप्चर होतात. इथे पहा, इथे ग्रेश दिसतात. ओके, इथे ग्रेश दिसतात, त्यानंतर ते फायनली रप्चर्ड होतात. द स्पॉन्जी अँड रफ फॉर्मेशन रिमेन स्कॅटर्ड. ते म्हणजे स्पॉन्जी आणि रफ फॉर्मेशन जे या ठिकाणी होतं, तर ते काय होतं, इट इज स्कॅटर्ड इरेग्युलरली और सेव्हरल कोलेसेस टू फॉर्म द इरेग्युलर स्कॅबी मास. तर या ठिकाणी असं इरेग्युलर स्कॅबी मास जे ते त्या ठिकाणी तयार होतं. आता याचं कंट्रोल मेजर. ओके, कंट्रोल मेजर. आता कंट्रोल मेजर काय पहा, याचं कंट्रोल मेजर द प्रूनिंग अँड बर्निंग ऑफ द कॅन्कर इन्फेक्टेड ट्रीज. प्रूनिंग म्हणजे छाटणी. कंट्रोल मेजर. ओके, द प्रूनिंग अँड बर्निंग ऑफ pruning and burning of all canker infected twigs. Canker infected twigs म्हणजे जे पण ब्रांचेस, लीव्स, फ्रुट्स वगैरे जे पण काही आहे, तर त्या ठिकाणी ते काय केले पाहिजे, तर त्यांची प्रूनिंग केली पाहिजे आणि जाळून टाकलं पाहिजे बिफोर मॉन्सून. मॉन्सूनच्या आधी, पावसाळ्याच्या आधी. अँड डिसइन्फेक्टिंग द कट्स विथ अ गोल्डेक्स पॉइंट. ओके, अँड disinfect the cuts with Bordeaux paint. बोर्डेक्स मिक्सचर किंवा जिथे पेंट असतं तर तो पेंट तिथे मारला पाहिजे टू प्रिव्हेंट द फर्दर स्प्रेड ऑफ द डिसीज. ओके, हे हा पहिला उपाय. दुसरा उपाय काय, फ्री स्प्रेज ऑफ द स्ट्रेप्टोसायक्लिन. फ्री स्प्रेज ऑफ स्ट्रेप्टोसायक्लिन. ओके, free sprays of streptocycline. That is 100 part per million. That is 10 gram of streptocycline plus 5 gram of copper sulfate in 100 liter of the water. ओके, अशा पद्धतीने मिक्सर करायचं. म्हणजे 10 ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन plus 5 gram
copper sulfate, 5 gram copper sulfate, okay, in 100 liter water. In 100 liter water, okay. त्यानंतर ब्लिटॉक्स या ठिकाणी ब्लिटॉक्स जर त्या ठिकाणी स्प्रे केला ब्लिटॉक्स तर इट शुड बी 0.3%, ओके. किंवा नीम केकचं जर सस्पेन्शन त्या ठिकाणी स्प्रे केलं नीम केकचं जर सस्पेन्शन त्या ठिकाणी केलं तर 1 kg इन 20 लिटर वॉटर, 1 kg इन 20 लिटर वॉटर. तर अशा प्रकारे या ठिकाणी कुठलाही या ठिकाणी तुम्ही उपाय या ठिकाणी करू शकता. तर जर हा डिसीज तुम्हाला या ठिकाणी कंट्रोल करायचा असेल तर या ठिकाणी कुठलाही यापैकी तुम्ही हे करू शकता, ओके. आता या ठिकाणी त्याच्यानंतर लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल. आता लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल जे आहे लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल, आता या ठिकाणी लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल जे आहे तर या ठिकाणी याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तर कॉजल ऑर्गॅनिझम इज मायकोप्लाज्मा लाइक बॉडीज. मायकोप्लाज्मा लाइक बॉडीज आणि याचा होस्ट जे आहे दॅट इज सोलेनम मेलॅनोजेनम. म्हणजे सोलेनम मेलॅनोजेनम म्हणजे कोण? वांग. सोलेनम मेलॅनोजेनम म्हणजे वांग आणि कॉजल ऑर्गॅनिझम मायकोप्लाज्मा लाइक बॉडी, ओके. सो द इन्फेक्टेड प्लांट शोज एक्स्ट्रीमली रिड्यूस्ड लीव्स अँड नोड्स, ओके. आता तुम्हाला इथे आपण इथे स्लाइड करू. ओके, so it is slide of little leaf of brinjal, okay. It is little leaf of brinjal. The infected plant shows extremely reduced leaves and nodes, okay. Plants that become bushy, प्लांट या ठिकाणी असं मोठं वाढायच्या ऐवजी झुडूप वाढल्यासारखं या ठिकाणी बुशी होतं. हेवीली इन्फेक्टेड प्लांट फ्लावर अँड फ्रूट सेटिंग इज निग्लिजिबल. म्हणजे जर हेवीली इन्फेक्टेड झालेले असेल प्लांट तर फ्लावर आणि फ्रूट सेटिंग जी असते ती निग्लिजिबल असते, ओके. व्हिरेसंट म्हणजे हिरवट, त्या ठिकाणी हिरवट असे पेटर्न्स लिप सारखे त्या ठिकाणी फ्लावर्स त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येतात, ओके. आता हा डिसीज जो आहे इट इज ट्रान्समिटेड बाय सिस्टिस फायसिस. एक ऑर्गॅनिझम आहे, तुम्हाला सांगते मी. एक तुडतुडे असतात हिरव्या रंगाचे. तर या ठिकाणी ती जी आहे दॅट इज सिस्टिस फायसिटिस. तर या ठिकाणी हिरव्या रंगाचे बारीक बारीक असे नागतोड्यासारखे किडे असतात तर त्या ठिकाणी ते सिस्टिस फायसिटिस. तर यांच्या थ्रू तो मायकोप्लाज्मा डिसीज जो आहे तो पसरत असतो. आता हा डिसीज जो आहे तो ग्राफ्ट ट्रान्समिटेड. तर या ठिकाणी ग्राफ्ट जर केलं एका प्लांट दुसऱ्याला तर एकाला जर तो डिसीज असेल तर दुसऱ्याला पण तो डिसीज होतो, ओके. मग आता याचं कंट्रोल मेजर कसं आहे? कंट्रोल मेजर as a control measure, eradication of weed host. Eradication of weed host, okay. And use of insecticide for control of insect vector. Use of insecticide. हा इन्सेक्टच त्या ठिकाणी डेव्हलप होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तो इन्सेक्ट काय वेक्टर म्हणून काम करतो डिसीज कॅरी करण्याचं, म्हणून त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड त्या ठिकाणी मारायचं. तर या ठिकाणी हा जो आहे तर या ठिकाणी इट इज द लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल. तर या ठिकाणी जेवढे आपण 4 डिसीज घेतले, आय होप तुम्हाला सगळे समजले असतील. थँक्यू व्हेरी मच.